नमस्कार मंडळी, आरपी फूड डेस्टिनेशन मध्ये तुमचं सहर्ष स्वागत। आज आपण बनवलेली आहे शेवयाची खीर। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल। आता आपण एक भांड गरम करून घेतलंय आणि त्यामध्ये 3 ते 4 चमचे तूप घातलंय। त्याच्यापेक्षा तुम्ही कमी टाकलं तरी चालेल किंवा जास्त टाकलं तरी चालेल। तूप कायम म्हणजे चांगलंच असतं, जास्त जरी झालं तरी काही प्रॉब्लेम नाहीये। आता आपण ह्यामध्ये आपल्याला ज्या तयार शेवया मिळतात तांबूस रंगाच्या, त्या पॅकिंग मधल्या सुट्ट्या करून घेतल्यात मी। आता आपण ह्या भाजून घेऊ। थोड्याशाच भाजायच्यात आपल्याला, जास्त भाजायच्या नाहीयेत। आता आपण हे भाजत असतानाच काय करायचंय, ह्यामध्ये आपल्याला थोडेसे काजू टाकायचे 4 ते 5, बदाम टाकायचे 4-5। मी 2 भाग करून त्याचे लांबट काप केले। 4-5 काजू, 4-5 बदाम आणि चारोळे टाकायचे आपल्याला 1 चमचाभर, आणि मनुके टाकायचे एक 10-12 मनुके। आता आपण हे सगळं थोडंसं भाजून घेऊया तुपामध्ये। तुपामध्ये जर ह्याला व्यवस्थित अगदी भाजलं तर थोडंसं ड्रायफ्रुट्स क्रिस्पी होतील, म्हणून आपण थोडंसं याला तेलामध्ये भाजून घ्यायचंय। आपण बारीक गॅस ठेवायचा आहे, मोठा गॅस ठेवायचा नाही आपल्याला। आता हे अगदी व्यवस्थित असं भाजलं की ड्रायफ्रुट्स, आपण दुसऱ्या साईडला दूध गरम करून घेतलंय। मी एवढ्याशा शेवयांसाठी अर्धा लिटर दूध घेतलंय, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता। आणि थंड दूध जास्त शक्यतो टाकायचंच नाही खीरीत, कारण कधी कधी खीर फुटू पण शकते। आता ड्रायफ्रुट्स अगदी व्यवस्थित भाजले की आपण त्यामध्ये दूध टाकून द्यायचंय। आता हे दूध मी गरम करून घेतलंय। आता आपण हे एकत्र करायचंय। आपण तूप घातलं होतं, तुपाचा कलर आलाय तो वरती। आता आपण ह्याला एक 5 मिनिट उकळी आणायची। असं पण मी दूध गरम करून घातलं होतं, तर आता ह्याला लगेचच पटकन उकळी येईल। आता आपल्याला लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आणि वेलची पावडर टाकून पुन्हा एकदा आपल्याला एकत्र करून घ्यायचंय, सगळं म्हणजे मिक्स करून घ्यायचंय। आता आपण ह्यामध्ये लगेचच साखर टाकूया। साखर खूप कमी टाकायची आहे, मला तर गोड आवडत नाही, त्यामुळे माझं साखरेचं प्रमाण कमीच आहे। पण शरीरासाठी साखर पण चांगली नाहीये। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही जास्त चमचे साखर टाकू शकता। आता मी इथे 4 चमचे साखर घेतली आहे, जास्तीत जास्त 5 ते 6 चमचे मी साखर टाकेल। नंतर गोड कमी जास्त झालं तर वाढवता येईल आपल्याला। आता पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं, मी लगेच साखर का टाकली का तर उकळी बरोबरच विरघळेल साखर म्हणून। बघा, झटकीपट अशी आपल्याला लगेच बनवता येईल, अशी पटकन आपण शेवयाची खीर बनवली। नेहमी काय होतं, आपण साबुदाण्याची खीर, तांदळाची खीर, अजून बऱ्याच अशा खिरीचे प्रकार आपण बनवत असतो, पण शेवयाची खीर म्हणलं तर माझ्या आवडीची खीर। मोस्टली सगळ्यांनाच खीर ही आवडते। आणि आता खरं तर मार्गशीर्ष महिना आहे, तर रोज आपल्याला काहीतरी उपवास सोडताना स्वीट खावंसं वाटतं किंवा गोड खावंसं वाटतं नैवेद्याला वगैरे। तर आता आपण शेवयाची खीर बनवू शकतो, ती पण अगदी 5 ते 10 मिनिटं। बघा, मस्त अशी आपली खीर
झालेली आहे. तुम्हाला हवं असेल तर अजून तुम्ही दूध टाकू शकता यामध्ये. आता आपण एक 4 ते 5 मिनिट आपण मस्त अशी खीर शिजवून घेतली. आता आपण यामध्ये थोडेसे पिस्ता टाकायचे, 4 ते 5. तुम्हाला हवं असेल तर थोडंसं किंचित असं अजून दूध टाकू शकता किंवा पाणी टाकू शकता. तुम्हाला जास्तच असं थिक वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल. तर मस्त अशी शेवयाची खीर झटकीपट अशी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ एंडपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत.